परभणी जिल्ह्यामध्ये सर्वत्र झालेला मुसळधार पाऊस, त्यानंतर पुराचं पाणी यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. मी सध्या परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील साळापुरी या ठिकाणी आहे. या शेतकऱ्याचं आपण बघू शकतो, जसं कापूस आहे, सोयाबीन आहे, याचप्रमाणे या शेतकऱ्याने मूग आणि उडीदाची लागवड केली होती. आणि आपण या शेतामध्ये सातत्याने झालेल्या पावसामुळे आपण बघू शकतो अजूनही मोठ्या प्रमाणावर चिखल झालेला आहे आणि या चिखलामध्येच हे उडीद जे आहे ते पूर्णतः सडून गेलेलं आहे. याच उडीदामधून काहीतरी हाती लागल अशी आशा त्या शेतकऱ्यांना आहे. काढायला परवडत नाही म्हणून स्वतः इथं हे दोघं जण आणि त्यांचा मुलगा हे काढून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण या शेतकऱ्याशी संवाद साधू. मला सांगा, किती नुकसान आहे, काय काय तुम्ही घेतलं होतं? आम्ही मूग आणि उडीद पेरला होता. एकर दीड एकर मूग उडीद आहे. जवळपास 90% नुकसान आहे. 10% सुद्धा हाती लागेल म्हणून शक्यता नाही. पण ते पण जे पण आहे ते हाती काही लागावं म्हणून आम्ही स्वतः, म्हणजे मजूर परवडत नाहीत, तर आम्ही घरचेच मुलं हे घेऊन आम्ही मजुरी करून हे उडीद आणि मूग गोळा करण्याच्या. हे मूग आणि उडीद आहे, पण इतर तुमचं किती शेत आहे आणि किती काय काय लावलं होतं तुम्ही, कसं नुकसान? आम्ही कापूस आणि सोयाबीन लावलं होतं. आमचं 4.5 ते 5 एकर जमीन आहे. जवळपास 90%च्या पुढे नुकसान आहे. सोयाबीनला पण सततच्या पावसानं माल तसा लागलेला नाहीये. आणि आता हे सरकारनं थोडं आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला त्याचं थोडंसं काही ना काहीतरी सरकारनं आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे. या ताई आहेत. ताई, हे सगळा चिखल या मुगाला लागलेला आहे. कसं आता घर चालणार, काय अडचणी असतात? घर काय एक लागत नाही घर चालवायला. लेकराचे शिक्षण आहे तर हे आम्हाला मजुरावर परवडत नाही म्हणून सने आम्हाला लेकरासाठी हे करून लेकराची शाळा बुडवून आणून हे काढावं लागायला. ह्याच्यामध्ये आता काहीच नाही. सरकारनं लक्ष देऊन सन्या थोडंसं हे आता आम्ही काय करणार इथे चिखलामध्ये असं पूर्ण हे चिखल हे करून सन्या. त्याच्यामुळे सरकारनं थोडं लक्ष देऊन आमचं थोडंसं हे करायला पाहिजे. शाळेतले लेकरं ते घेऊन यावं लागायला, आम्हाला काढावं लागायला. हे खूप आमचे नुकसान झालेले. आता घर आम्ही कसं ढकवायचं, काय ढकवायचं, ह्याच्यासाठी थोडंसं सरकारनं आमच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. थोडंसं काही ना काही आम्हाला हे करायला पाहिजे. घरच्या खूप भानगडी असते आता बऱ्याच, त्याच्यामुळं थोडंसं हे करा. हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. 4 एकर जमीन आहे. 4 एकर जमिनीमध्ये कापूस सोयाबीन तर घेतलंच होतं, मात्र दैनंदिन वर्षभरासाठी जे मूग आणि उडीदाची डाळ लागते त्यासाठी हे पेरलेलं होतं, मात्र त्यामध्ये काही आलेलं नाही. त्यामुळे आता शासनानं या सर्व नुकसानीपायी भरीव मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांची. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, साळापुरी, गंगाखेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.